कुठून काढलं मध्येच पेरेंट्स रोटेशन? हा अरे पालकांना का बोलवलंय? अरे कसं असतं ना सम्राट, म्हणजे पालक, मुलगा आणि शिक्षक यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असावं ना, म्हणून इन शॉर्ट काय की आपला मुलगा नेमकं काय करतो हे आपल्या पालकांना कळावं या हेतून बस. इथे मी काय करतो हे माझं मलाच कळत नाहीये तर माझ्या पालकांना काय कळणार? माती मामा, तुझं तुझ्या मामावर खूप प्रेम येणार आहे नाही, म्हणजे तुझ्या बोलण्यात सतत त्यांचा रेफरन्स असतो म्हणून विचार. काय रे गड्या, कशाला खर्चेवर मसाला टाकतोस? सॉरी यार, मला एक्झॅक्टली काही आयडिया नव्हती. मी ही सगळी फुकटची हाय मारी माझ्या मामामुळे झाली माहिती. म्हणजे तू आहेस म्हणून सांगतो, माझे आजोबा गंगाराम पाटील हे एकेकाचे नावाजलेले कबड्डीपटू कोल्हापूरचे. साहजिकच माझ्या आबांकडून पण त्यांच्या अपेक्षा. माझ्या आबांचा एक पाय शॉर्ट जन्मापासून, म्हणून ते कधीच खेळू नाही शकले कबड्डी. त्यांची त्यांना नेहमीच रुकू. ऑब्वियस आहे यार. म्हणजे माझा जेव्हा जन्म झाला ना, त्यांनी मेजर टेपने माझे दोन्ही पाय सेम आहेत की नाही हे मोजले असं म्हणतात. त्यानंतर मी थोडा मोठा झालो आणि ठरवलं की मी कबड्डीपटू होणार. अरे मग घोडं आणलं कुठे? तुला मी बोललो होतो आठवते? काय? माझं ठरलंय लग्न. म्हणजे तू ते खरं बोलत होतास? हो. अरे म्हणजे बालविवाह झालं नाहीये, ठरलंय मुलीशी, मामाच्या लहानपणीच आमच्या. आता ती मुलगी मोठी होऊन शिकली, प्रगती झाली, तिला अजून शिकायचंय, अजून प्रगती होणार. मग मामाची इच्छा की जावई पण शिकला पाहिजे, म्हणून त्याने माझ्या आईच्या मागे लकडा लावला आणि माझी सर्व्हिस कबड्डीच्या मैदानातून डायरेक्ट कॉलेजच्या कॅम्पस मध्ये पडली माहिती. भन्नाट भन्नाट आहे. माझी पहिली फिल्म ना तुझ्या सब्जेक्टवर. डन. इथे आमचा जातोय जीव आणि तुम्ही बनवताय ड्रीम. सायली, आपण काहीतरी खाऊन येऊयात का कॅन्टीन मधून? रेणू, ऍटलीस्ट चहा तरी पिऊयात ना. मला नकोय काही. असं प्रिन्सिपल सरांच्या केबिन बाहेर फेऱ्या मारून काय होणार आहे? मला तर आज जायचं धीरच करवत नाहीये. एक तर पहिल्याच दिवशी आपल्या रस्टिकेशन सर्टिफिकेटवर नाव टाकलंय त्यांनी, तर त्यांचा पारा चढला आणि सहीच केली म्हणजे. हो ना, तसंही ते आपल्याला म्हणालेच होते ना की त्यांना सही करायला खूप आवडतं. हाय, मिळाला का ग फोन? नाही. क्लासरूम मध्ये नाही ग बोलायचं फोनवर बाळा. बाळा, शिक्षण म्हणजे काय टाइमपास नव्हे. आई वडील आपल्यावर जो पैसा खर्च करतात तो शिक्षणासाठी. जाणीव ठेवा. नॉनसेन्स. कळलं काय बाळा? ए जातोस का आता? ज्याचं करावं भलं तो भले मोठे डोळे करून माझ्याकडेच बघतोय. युजलेस. नाहीच मिळणार तुला तुझा मोबाईल फोन. ए माग आला का तुला जास्त? रिलॅक्स. सायली ऐक ना माझं. सायली, खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाईस. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.